रील्स आणि कॅलेंडरवरती बघितल्याप्रमाणे तुम्हाला तर माहितीच असेल उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आणि मोठा आहे. आणि उद्या आहे दत्त जयंती. तर माझी दत्त जयंतीची लहानपणापासूनचा ओढा आणि कनेक्शन असं आहे की मी आधी करिरोड येथे राहायची आणि तिथे आमचं एक दत्तांचं सुंदर असं मंदिर आहे आणि तिथे असा छान प्रकारे तो फंक्शन व्हायचा. जसं सकाळी आम्ही लहान होतो, आता ही मी दुसरी तिसरीतली गोष्ट सांगते. आणि लहान असताना आपल्याला प्रसादाची खूप ओढ असते आणि प्रसाद कसा बनवला जातो, कसा होतो, तर तिथे आमच्या इथे सर्व बायका जमा व्हायच्या आणि त्या प्रसादासाठी लागणाऱ्या गोष्टी एकत्र बसून कटिंग चॉपिंग ते सर्व करायच्या आणि सर्वांचा त्या प्रसादासाठी हातभार लागून असा तो प्रसाद असायचा. आणि त्यामुळे त्या प्रसादाची चव इतकी सुंदर लागायची. आणि तिथली फेमस अशी चवळीची भाजी आहे, तिची चव अशी अजून माझ्या तोंडावर रेंगाळते. त्या चवळीच्या भाजीत खोबऱ्याचं किसणं असायचं, त्याची वाटण वगैरे ते ग्रेव्ही वगैरे बनवायचे, ती इतकी सुंदर लागायची. म्हणजे प्रसादा टेस्टी लागतोच मला माहिती आहे, पण जो आपला हातभार लागलेला असतो, आपण मनापासून बिझी स्केड्यूलमधनं टाईम काढून लोक त्याच्यासाठी जे इनपुट्स टाकायचे, त्यामुळे त्या प्रसादाची चव अजून सुंदर व्हायची. तर हीच अशी कथा मला म्हणजे माझी स्टोरी अशी सांगावीशी वाटली, कारण का हे आता कमी होतं आहे आताच्या टाईममध्ये. मुलांनी आताची जनरेशन अशा सर्व गोष्टी बघत नाहीत, जबकी ते लोक फोनवरतीच असतात. पण वी आर द जनरेशन विच हॅव सीन, ज्यांनी अशा सर्व गोष्टी देखील बघितल्यात. त्यांच्या पॅरेंट्सबरोबर ते लोक बसायचे उठायचे. तर आय गेस की अशा सर्व गोष्टी पण छोटे मुलांनी बघितलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स केलं पाहिजे. आणि हे होते माझे मनाचे श्लोक, जे पण तुम्ही समजताय. बट दिस इज अ चाइल्डहूड अ किड शूड हॅव.